नमस्कार, मी भक्ती आंबेडकर। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे वादातीत नाणार प्रकल्पाची। गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या नाणार हटाव संघर्षाला यश मिळण्याची शक्यता आहे। राजापूर तालुक्यातील नाणारसह 14 गावांमध्ये उभ्या राहणाऱ्या या प्रस्तावित रिफायनरीला ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचाही तीव्र विरोध असल्यानं हा प्रकल्प आता रायगडला हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या। सध्याची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी साम टीव्हीवर पाहत आहोत। या प्रकल्पासाठी योग्य जमिनीचा शोधही सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। नाणार प्रकल्पाला भाजप वगळता सर्वात प्रमुख राजकीय पक्षांचा विरोध आहे आणि त्यामुळे युतीच्या आड येणाऱ्या नाणार प्रकल्पाचा संघर्ष स्थलांतरांना भेटणार असं दिसतंय। नाणार प्रकल्पासाठी आता रायगड जिल्ह्यातील रोहा ते माणगाव दरम्यानच्या जमिनीची पाहणी करण्यात येते। रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल लिमिटेडच्या 6 अधिकाऱ्यांच्या एका पथकामार्फत पर्यायी जागा शोधण्यासाठी आता नियुक्तीही करण्यात आली आहे। नाणार प्रकल्पाबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात। आपल्यासोबत उपस्थित आहेत आमचे स्थानिक प्रतिनिधी दिनेश पिसाट। दिनेशजी, नाणारचा प्रकल्प इतरत्र हलवण्याची जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती मिळते, याविषयी नेमकी काय अपडेट आहे? बहुचर्चित जो नाणार प्रकल्प आहे त्याला रत्नागिरीमधून रायगडमध्ये स्थलांतर होण्याचे संकेत मात्र आता यावेळेला आपल्याला दिसत आहेत। मात्र रत्नागिरीवाल्या नागरिकांनी ज्याप्रमाणे तिथे संघर्ष केला होता त्याचप्रमाणे असा संघर्ष आज रायगड जिल्ह्यामध्ये होण्याची दाट शक्यता मात्र यावेळेला लोकांकडून निदर्शनात दिसत आहे। मात्र हा प्रकल्प सुरू होत असताना रोहा ते माणगाव या दरम्यान भूसंपादन करण्यासाठी प्रयत्न त्यांच्या सरकारचे सुरू आहे। मात्र आता याकडे लक्ष लागून राहणार आहे की हा प्रकल्प जसा रत्नागिरीमध्ये नागरिकांनी या प्रकल्पाला ज्याप्रमाणे नागरिकांनी त्या प्रकल्पासाठी विरोध केला होता त्याचप्रमाणे आज रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिक असतील किंवा नागरिक असतील या नाणार प्रकल्पाला विरोध करण्याची दाट शक्यता मात्र इथे आपल्याला ऐकिवात मिळत आहे। तर नाणार प्रकल्प हा रायगडला हलवण्याची शक्यता वर्तवली जाते। धन्यवाद दिनेशजी या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे नाणार प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळालेला आहे। तर सध्याची महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। रत्नागिरीतून नाणार प्रकल्प हा रायगडला हलवला जाण्याची शक्यता वर्तवली जाते।